नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून 10वीत शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती. शौर्य प्रदीप पाटील असे विद्यार्थ्याचे नाव असून तो दिल्ली राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असून ते शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का, असा संतप्त सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. शहासाहेबांना आम्ही सांगतो, मराठ्याचं लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाहीये का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य कुटुंबासह नवी दिल्लीतील राजीवनगर परिसरात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शाळेतील काही शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख शौर्यने 1.5 पानांच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शौर्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. शौर्य पाटील नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेतील त्याच्या शिक्षिकेने आणि प्राचार्यांनी त्याला डान्सचा सराव करण्यास सांगितले. शौर्य पाटीलचा पाय मुरगाळला होता, त्यामुळे त्याला त्रास होत होता. त्याने शिक्षकांना याबद्दल सांगितलेही, पण कुणीही त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. शिक्षकांनी त्याला वर्गात अपमानास्पद वागणूक दिली आणि डान्स करावाच लागेल असे सांगत इशाराही दिला. त्यामुळे तो नाराज झाला. शौर्याच्या शाळेतील मित्रांनी सांगितले की तो मागील बऱ्याच काळापासून अडचणींचा सामना करत होता. ही काही पहिलीच घटना नव्हती. अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या की सेंट कोलंबस शाळा चांगली नाहीये आणि शिक्षकही नीट बोलत नाहीत. शौर्याची डान्सर व्हायची इच्छा होती, त्यामुळे तो ड्रामा क्लबही सक्रिय असायचा. पण ड्रामा टीचर त्याला त्रास द्यायच्या आणि अपमानित सुद्धा करायच्या. त्या म्हणायच्या की तू ओव्हर ॲक्टिंग करतो आणि तू अभिनय करू नकोस. ज्या दिवशी शौर्यने आत्महत्या केली त्याआधी शाळेत त्याला शिक्षकांनी डान्स करायला सांगितलं. त्याला इशारा दिला गेला. त्यानंतर शौर्य शाळेच्या मागील गेटमधून बाहेर पडला आणि त्याचा जो पिक अप पॉईंट होता तिथेच पोहोचलाच नाही. तो थेट मेट्रो स्टेशनमध्ये गेला आणि त्याने आत्महत्या केली. त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले की आम्हाला कळवण्यात आले की त्याने मेट्रो स्टेशनवरून उडी मारली आहे. शौर्य पाटीलने त्याच्या सुसाईड नोटमध्ये असे लिहिले की जो कोणी हे वाचत असेल, माझे नाव शौर्य पाटील आहे, कृपया या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी हे केले याचे मला खूप दुःख आहे. शाळेतील लोक मला इतकं बोलले की मला हे करावं लागलं. माझ्या शरीराचा कोणताही अवयव जर उपयोगी असेल किंवा काम करण्याच्या स्थितीत राहिला असेल तर कृपया तो ज्याला खरोखर गरज आहे अशा व्यक्तीला दान करा. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले. आय एम सॉरी, मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सॉरी भैया, मी खूप उद्धट होतो. सॉरी मम्मी, मी तुझे मन खूप वेळा दुखावलं. आता शेवटच्या वेळी तुमचा विश्वास तोडत आहे. शाळेचे शिक्षक असे आहेत की काय बोलू. युक्ती मॅम, पाल मॅम, मनू कालरा मॅम, माझी अंतिम इच्छा आहे की
या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जावी. माझ्यासारखं दुसरं कोणत्याही मुलाला असं काही करावं लागू नये अशी माझी इच्छा आहे. आता कृपया यापुढे वाचू नका. हा भाग फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. सॉरी भैया, मी तुला शिवीगाळ केली, तुझ्याशी वाद घातला. मोठ्या भावाचा जो आदर करायचा हवा होता तो मी केला नाही. व्हेरी सॉरी पप्पा. तुम्ही मला वेबसाठी कधीही माफ करणार नाही आणि करायलाही नको. मी तुमच्यासारखा एक चांगला माणूस बनायला हवे होते. मम्मी, तूच आहेस जिने मला नेहमी पाठिंबा दिलाय, जसा पार्थ भैयाला आणि बाबांनाही करता. मला वाईट वाटत आहे, पण सेंट कोलंबसच्या शिक्षकांनी हे माझ्यासोबत केले आहे. हे शौर्य पाटीलने त्याच्या दिलेल्या मरणाच्या अगोदरच्या चिठ्ठीत दडून लिहिलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.